एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे अशा दोन शिवसेना आता इथे आहेत. मग त्या शिवसेनेमध्ये हा प्रॉब्लेम झाला होता का? नाही झालं होतं ना कधी. नाही ओके, कधी असं झालेलं होतं का? असं विचार यापूर्वी पण तर निवडणुका झाल्या ना वसईविरांमध्ये, झाले पण असं काही नाहीये. असं झालं होतं का तेव्हा? आणि असं तर नाहीये झालेलं, पण आता तेव्हा उद्धव ठाकरेंनी असं केलं होतं का तुमच्यावर? उद्धव ठाकरेंनी असं नाहीये आमच्या बरोबर काय केले. उबाटा जो है शिवसेना, उनके सारे के सारे शिवसैनिकों को टिकट मिला है, तो उनके बारे में क्या कहेंगे आप? मैं किसी के बारे में कुछ नहीं बोलूंगी, मैं अपने बारे में बोलूंगी जो मेरे साथ अन्याय हुआ है. शिंदेच्या पक्षात होता एकीकडे बोलता, दुसरीकडे तुम्ही अपक्ष फॉर्म भरला, बंडखोरी झाली ना. नाही पण आम्हाला दिला नाही ना, आमचा हक्क दिला नाही ना. मग तीच बंडखोरी झाली. बंडखोरी बोला काही बोला. फेसबुक लाईव्ह वरती सत्ता चालवणारे आम्हाला असं दिसून येत आहे. म्हणून सर्वात मोठा फरक सामान्य जनतेकडे जाऊन कार्यकर्त्यांसोबत काम करणारा माणूस म्हणजे एकनाथ शिंदे. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीची आज छाननी सुरू आहे. आपण जर पाहिलं तर या अगोदर आपल्याला एबीपी वाटप, जो एबीपी फॉर्मचा वाटप होता त्याच्यावरनं भांडण पाहायला मिळालं होतं. महायुतीमध्ये आता आपल्याला बिघाड पाहायला मिळतोय. माझ्यासोबत काही शिवसैनिक आहेत, काही भारतीय जनता पार्टीचे नाराज कार्यकर्ते आहेत. त्यांनी आता 1 नंबर या प्रभागामध्ये अपक्ष उमेदवारी केलेली आहे, अपक्ष उमेदवारी भरलेली आहे, अर्थात त्यांनी बंड केलेला आहे. जाणून घेऊया बंडामागचं नेमकं काय कारण आहे. सर, तुमचं नाव सांगा. मनोज पाटील. पाटील साहेब, तुम्ही पण अपक्ष उमेदवारी फॉर्म भरला उमेदवारी भरलेली आहे मैंने. का, पण कशासाठी? कारण काय? पार्टीने एबी फॉर्म देतो सांगितलं आणि बरेचसे आमचे उमेदवार आहेत. ते मनोज पाटील हे स्वतः 41 वर्षापासून सामाजिक सेवा करत आहेत आणि त्या माध्यमातून की लोकांची पोच झाली की लोक जेव्हा जेव्हा यांच्या घरी येतात, रात्री 2 वाजता येऊ, सकाळी 4 वाजता येऊ, पायात चप्पल नसताना सुद्धा हॉस्पिटलला घेऊन जाणं काम करत असतात. आणि पार्टीवरती आमचा पूर्ण विश्वास आहे आणि आता सुद्धा आहे. तर पक्षाने तिकीट दिलं नाही, लोकशाहीमध्ये काम करतो ह्याची नोंद घ्यावी की माणसाला 60 वर्षाच्या आयुष्यामध्ये जर 41 वर्ष पार्टीसाठी मोजलेलं आहे तर माणसाला राहिलं काय माहिती त्याच्या लाईफमध्ये, तो कधी म्हणजे. मग आता फॉर्म मागे नाही घेणार, निवडणूक लढवणार? फॉर्म मागे नाही घेणार आम्ही आहोत आणि पक्षाच्याच वरती आमची निष्ठा आहे, ती जाणार नाही आहे आणि जनतेचे काम करणं ह्याला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे. तुम्ही आपने भी अपक्ष उमेदवार अर्ज भरा है क्या? हाँ सर, हमने भी अपक्ष उम्मीदवार भरा है. कौन से पार्टी से थी? शिवसेना सिंधे गढ़ से थी मैं, विभाग संगठक थी. और ये नौबत इसलिए आई है क्योंकि हमारे साथ अन्याय हुआ है, हमारे साथ धोखा हुआ है. और ये छोटा मोटा अन्याय नहीं हुआ है, ये हमारे बहुत सालों की मेहनत के साथ अन्याय हुआ है. जो हमने काम किया, जनता के लिए किया, हमारी पार्टी पे विश्वास रखा, उन्होंने हमें सिर्फ लॉलीपॉप दिया. आज देंगे, कल देंगे, रात को देंगे, 1 घंटे के बाद देंगे. इसके पहले कौन से पार्टी में थी? इससे पहले भी मैं शिवसेना में सिंधे गढ़ में ही थी, इसके लिए ही काम. कितने साल से सिंधेगढ़ में? मैं 10 साल से सिंधे गढ़ में काम. सिंधेगढ़ तो अभी 3.5 साल हुआ, उसके पहले तो बाला साहब की शिवसेना में उबाटा नहीं, उबाटा में भी नहीं, मैं नहीं मैं कार्यकर्ता थी, कोई गट में नहीं थी, कार्यकर्ता के पद पे मैं काम. जब पार्टी फूटी तो आप शिंदे जी के साथ चली गई? हाँ, मैं सिंधे जी के साथ चली आई और ये मनोज पाटिल थे, इनके साथ में भी आई मैं, क्योंकि ये बहुत सालों से काम कर रहे थे. हमने समाज सेवा किया, जनता की सेवा किया, जनता जनार्दन का सेवा किया और ये हमारा हक का था कि हमें आज टिकट मिलता, हम और भी काम करते. मी गेल्या 2017 पासून युवा सेनेपासून काम करते. उबाटामध्ये होते, नंतर शिंदे गटामध्ये आले. शिंदे गटामध्ये आल्याच्या नंतर आम्हाला असं वाटलं की आम्हाला आमची ओळख आहे, आम्हाला मान सन्मान पाहिजे आणि 1 सीटसाठी आम्ही लढत होतो. रात्री 1 वाजता आम्ही घरी गेलो की 1 सीट तरी द्या. खूप म्हणजे खूप आम्ही अपेक्षाने होतो की 1 तरी मिळेल. आम्ही 4च्या 4 नाही मागत होतो, आमची फक्त एकच होती की तालुका प्रमुख आहेत आमचे संजय. अगोदर कोणत्या पक्षात होता? मी एकनाथ शिंदे साहेबांसोबतच होते. तिथे फाटक साहेबांनी काय दिला होता टाइम, मी तुमच्याशी बोलतो 5 ते 6 वाजेपर्यंत. 29 तारखेची तुम्ही गोष्ट सांगता, ज्या दिवशी मी त्या ठिकाणी आलो. हा, त्याच्यासाठीच मी तिथे गेले होते. तर त्यांनी काय सांगितलं होतं, मी 5 ते 6 वाजेपर्यंत रिटर्न येतो आणि तुमच्याशी बोलतो आणि काय आहे ते क्लिअर करतो. ते काही आले नाहीत आणि काही क्लिअर केलं नाही. आणि दुसरी मेन काय गोष्ट झाली, नंतर राजन नाईक साहेब आले, त्यांच्याशी मी बोलले की बाबा तुमच्या ह्या लाडक्या बहिणी आता उभ्या आहेत, त्यांना सीट्स का नाही अवेलेबल आहेत, काय झालं, प्रॉब्लेम काय आहे ते मला सांगा तुम्ही. ते डायरेक्ट काय बोलले, मी बीजेपीचा कार्यकर्ता आहे, बीजेपीचा आहे मी, मला नाहीये विचारायचं. हा कुठचा न्याय झाला?
मग त्यावेळी आम्ही तुम्हाला निवडून दिलं, त्यावेळी आम्ही सगळे शिवसैनिकच होतो ना, तेव्हा तुम्हाला आमची जास्त मतं पडली होती. मग ते मतांचा कुठे विचार केला गेला? तेव्हा तुम्ही विचार नाही केला की मी बीजेपीचा आहे म्हणून. मग आमच्या बहिणीला का लालच दाखवलं त्यावेळी पण, की तुमची आम्ही कामं करून देऊ, तुम्हाला आम्ही पुढे नेऊ, हे नेऊ म्हणून. बाबा तुम्ही तुमचा किती नंबरचा विषय? मनवेल पडा 6 मधला. तर मला आता 6 नंबर मध्ये कोण उमेदवार आहेत? उमेदवार आता आहे शुभांगी सुरे म्हणून आहे ती, पण अचानकच मला आश्वासन दिला की तुम्ही हात म्हणून, पण त्यांनी काय मला काय शेवटपर्यंत मला काय त्यांनी सांगितलं नाही की तुम्ही हात म्हणून हेच आम्हाला आश्वासन दिलं, आणि अचानक ठरतंय की बीजेपीची महिला उभी. शिवसेनेमध्ये किती वर्ष आहेत तुम्ही? मी 2005 पासून आहे, आणि म्हणजे सुरुवातीला उद्धव साहेबांबरोबर होते. साहेबांबरोबर होतो. आणि आता मला सांगा, उद्धव साहेब आणि एकनाथ शिंदे यांच्या मधला काय फरक आहे? उद्धव साहेबांचा आणि एकनाथ शिंदेचा मध्ये फरक असा काय आता बोला ना, आता एवढं तर बोलताय तुम्ही, मग ते पण तर बोला. नाही, असं मी काय बोलू शकत नाही की त्यांच्या ह्याच्यामध्ये फरक असं. तेव्हाची शिवसेना आणि आताची शिवसेना बरोबर आहे, दोन शिवसेनेचे तुकडे झाले. बाळासाहेबांनी देखील स्वप्नात कधी विचार केला नव्हता की हे दोन शिवसेना वेगळ्या होती, पण तिकडे कधी असं झालेलं होतं का? नाही, असं विचार यापूर्वी पण तर निवडणुका झाल्या ना वसई विरारमध्ये, झाल्या, पण असं काही नाहीये. असं झालं होतं का तेव्हा? आणि असं तर नाहीये झालेलं, पण आता तेव्हा उद्धव ठाकरेंनी असं केलं होतं का तुमच्यावर? उद्धव ठाकरेंचं असं नाहीये आमच्या बरोबर काय केलेलं. तेव्हा असं झालंच नव्हतं, महायुतीचे प्रकार वगैरे घडलंच नव्हतं. आता हे सगळे प्रकार घडतात महायुतीचे वगैरे. तेच मी पण तुम्हाला तेच म्हणतोय की उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये अशी घटना. शिंदे साहेबांना का माहिती? मी तुम्हाला काय म्हणतोय ऐका ना, शिंदे आणि एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे अशा दोन शिवसेना आता इथे आहेत, मग त्या शिवसेनेमध्ये हा प्रॉब्लेम झाला होता का? नाही झाला होता ना कधी. नाही. ओके, काय सांगाल तुम्ही आता? नमस्कार, जय महाराष्ट्र. मी तालुका प्रमुख आहे शिवसेनेचा. आज तुम्ही बघू शकता का इथे 1 नंबर प्रभागामधून आमच्याच पक्षाकडून बंडखोरी करून अपक्ष पॅनल उभा केलेला आहे, आणि ह्या गोष्टींची सूचना मी वारंवार आमचे वरिष्ठ जे आहेत पक्षाचे आमदार आणि जिल्हा प्रमुख यांना वेळोवेळी ही सूचना मी दिलेली होती. मी आणि ताईने आम्ही कार्यालयामध्ये बसून ह्या गोष्टींची सूचना वेळोवेळी दिली का 1 नंबर मधून आम्हाला अपेक्षा होती का 1 नंबर प्रभागामधून आम्हाला 4 नको, 3 नको, 2 नको, आम्हाला एक तरी सीट आमच्यासाठी सोडावी शिवसेनेसाठी. आणि तिकडे आमची ताकद असताना जर आमच्यासाठी जर एक सीट जर सोडायला तयार नसतील तर ही खूपच गोष्ट. आता आज उमेदवारी अर्जाची छाननी झाली, 2 दिवसांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा आहे. पक्षाने जर विनंती केली की बंडखोरी कायम राहील की बंड थांबवणार? आता हे सर्व शिवसैनिक आहेत, यांना थांबवायचं किंवा नाही थांबवायचं हे माझ्या हातामध्ये नाही. मी या जे घटनेची सूचना मी वारंवार आमचे जे प्रश्नश्रेष्ठी आहेत त्यांच्याकडे मी वेळोवेळी केलेली आहे का पक्ष फुटणार, पक्ष तुटणार. तुम्ही आताच याच्यावर जे काय असेल ती दखल घ्या, कारण 4च्या 4 सीट जर भारतीय जनता पार्टीसाठी जर जात असतील तर शिवसेनेचं ते अस्तित्व आहे का नाही? काहीतरी अस्तित्व असेल ना शिवसेनेचं. आज त्या प्रभागामध्ये आमचे 6 कार्यालय आहेत, 60 पदाधिकारी आहेत. या सर्व गोष्टी असताना जर एक सीट जर सोडायला जर तयार नसतील आणि त्याचे जे काय परिणाम होतील ते पक्षश्रेष्ठींवर आम्ही पोहोचवलेल्या आहेत त्या गोष्टी, आणि जे काय प्रश्न उद्भवतील आणि जो काय प्रकार होईल त्याला जबाबदार ते महायुतीच्या याच्यामधून तेच कारणीभूत असतील. त्यांचं असं म्हणणं आहे की पक्षश्रेष्ठींशी आमचं बोलणं सुरू आहे. हे बंडखोरी हा शब्द आम्हाला पाहिजेच नाही आणि आम्ही घेणार पण नाही. ऐका, जर पण मॅडम जर ऐका ना, जर पक्षाच्या विरोधात काम केलं तर ती बंडखोरीच होते. तेच सांगते मी, पक्षाच्या जर विरोधात आम्हाला काम करायचं असतं ना, तर ज्या वेळेस आम्हाला बीजेपीचे कॉल येत होते, उबाटाचे कॉल येत होते, आम्हाला सगळ्या पक्षांचे कॉल आले की तुमचा अजून उमेदवार नाही, तुम्हाला सीट पण मिळाली नाही, काय नाही. तर आम्ही बंडखोरी तेव्हाच केली असती, आम्ही रात्री जाऊन जर केली नाही. म्हणजे वरिष्ठांनी जर तुम्हाला विनंती केली, मान सन्मान दिला, तर तुम्ही अर्ज मागे घेऊ शकता. घेणार, आम्ही घेणार नाही. तुमचं काय तुमचं ठरलंय आमचं. बोला ताई, काय बोलायचं होतं? ताई या 2005 पासून कार्यरत आहे. आता त्यांच्यावरती काय ब्लेम लावला गेला माहितीये की तिकडच्याच कुणीतरी त्यांना सांगितलं की त्या कार्यरत नाहीयेत म्हणून, त्यांनी काम नाही करत म्हणून. पण हे आता का एवढं वर्षभर त्या काम करत होत्या? माझा एकच प्रश्न आहे, शेवटचा, वेळ खूप आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामधला फरक सांगा. आता आम्हाला तो फरक सांगायचा नाही, आम्ही आमच्यासाठी लढतोय म्हणून आम्ही इथे आलो. बोला. आता जसं तुम्ही उल्लेख केला की उद्धव साहेबांमध्ये आणि एकनाथ शिंदे साहेबांमध्ये फरक काय, तर मी आपल्या मार्फत हे सांगू इच्छितो की जे विचारधारा सोडून ज्यांची विचारधाराच बदलली गेली आहे त्या माणसाला शिवसैनिक पण त्यांची साथ सोडत आहे,
आणि एकनाथ शिंदे हा 24/7 फील्डवर काम करणारा कार्यकर्ता म्हणून आज पण ते साहेब आमचे काम करत आहेत. ते आम्हाला कुठेतरी उद्धव साहेबांमध्ये दिसून येत नाही, कारण ते फेसबुक लाईव्ह वरती सत्ता चालवणारे आम्हाला असं दिसून येत आहे. म्हणून सर्वात मोठा फरक सामान्य जनतेकडे जाऊन कार्यकर्त्यांसोबत काम करणारा माणूस म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आहेत आमचे. काय सांगाल? आता तुम्हाला एकही पॅनल मधली जागा दिली नाही, पुढची भूमिका काय असणार? बंड कायम ठेवणार का? साहेब आता आम्ही काय बंड बोलू शकत नाही. आम्ही तर कट्टर शिवसैनिक आहे, आम्ही कट्टर शिवसैनिकच राहणार. पण जो आम्हाला आमचा अन्याय झाला, कारण आम्ही वारंवार, आम्ही तालुका प्रमुख, मी विभाग प्रमुख आहे, आम्ही वारंवार 4 दिवस 5 दिवस आम्ही स्वतः ऑफिसमध्ये जाऊन रात्रंदिवस त्यांच्या ऑफिसमध्ये बसून आम्हाला लास्ट पर्यंत एकच आश्वासन देत होते, तुम्ही तुमची तयारी ठेवा, तुमची एक सीट एक कन्फर्म होणार आहे. त्या हिशोबाने आम्ही तयारी केलेली पण नव्हती आणि आमची तयारी पहिल्यापासून, मी आज 2015 पासून शिवसेनेमध्ये आहे. बंडखोरी उभाटा जे शिवसेना फुटली द्यायची आम्हाला काय निर्णय नाही. जे आमचे एकनाथ शिंदे साहेब आहेत आमचे नेते, त्यांच्यावर आज सक्षम आम्ही आज पण उभे आहोत. पण ज्या आमच्या वरिष्ठ आता इथे जे आहेत त्यांनी जे आमची फसवणूक केली ही आम्हाला योग्य वाटली नाही. आणि जो आम्ही पॅनल उभा केलाय ते आम्ही बंडखोरी म्हणून नाही केले, आम्ही शिवसेना म्हणूनच केलाय. पण या 4 सीटा आम्ही जिंकून येणार आणि हे आम्ही दाखवून देणार. युती त्यांची कायमच असो, आम्हाला युतीचा जर आम्हाला 4 सीट मधली 1 सीट देऊ शकत नाही आणि आमचे वरिष्ठ जर आम्हाला तिकडे फिरवतात, फक्त 4 दिवस चपला आम्ही घासतोय आणि वरिष्ठ पण आम्हाला जर ते बोलतायत की तुमची 1 सीट कन्फर्म आहे. तेंडुलकर साहेबांचा मी सांगतो तुम्हाला, काल आम्ही इथे फॉर्म भरला 3 वाजता आणि तेंडुलकर साहेबांनी आम्हाला 5 वाजता फोन केला. असा आरोप होतोय की पैसे घेऊन तिकीट दिले. साहजिक कोणी करू शकतो, आम्ही तर ग्राउंडवर काम करणारी माणसं आहात, आम्ही तर खुर्च्या घेऊन बसलेली माणसं नाहीत, आम्ही ग्राउंडवर काम करतो. आम्ही आमच्या नेते कुठे काय असेल तर आम्ही कुठे काय पावसामध्ये काही नुकसान झालं तर आम्ही पण तिकडे पोहोचतो, आम्ही सगळे सपोर्ट करतो. काल आम्हाला 4 वाजता आम्ही तर ती फॉर्म भरल्यानंतर तेंडुलकर साहेबांनी आम्हाला फोन करून सांगतात की संजय कुठे आहे तू काय फॉर्म भराय तिथे गेला असशील तर तुला एबी फॉर्म मी 4 पाठवून देऊ का? म्हणजे 6 वाजता जर तेंडुलकर साहेब आम्हाला एबी फॉर्म देत असतील तर 4 दिवस तेंडुलकर साहेब झोपले कुठे होते? आम्ही 4 दिवस त्यांच्या ऑफिसमध्ये बसलो होतो, तेंडुलकर साहेब पण तिथे समोर होते. मग तेव्हा आम्हाला एबी फॉर्म दिला का नाही? आम्हाला 4 एबी फॉर्म नाही पाहिजे होते, आम्हाला एकच एबी फॉर्म पाहिजे होता. शिवसेनेमधून बंडखोरी झालेली आहे. आता ही बंडखोरी कायम राहील की 2 दिवसांनी ज्या वेळेला पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत यांची मनधरणी करतील? या सगळ्या विषयात आपण जर पाहिलं तर एबी फॉर्म वाटपावरून हा सगळा झालेला घोळ आहे. आता हा घोळ पक्षश्रेष्ठी कसा निवळतील हे पाहण्यासारखं ठरेल. परंतु महायुतीच्या घटक पक्षांमध्ये, इतर पक्षांमध्ये आता आपल्याला वादविवाद चव्हाट्यावर आलेला पाहायला मिळतं. याचा फायदा नेमका कोणाला होणार? तर याचा फायदा कदाचित शिवसेना उभाटाला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण संपूर्ण वसई विरार शहरामध्ये शिवसेनेने आपल्या चिन्हावरती निवडणूक लढवलेली आहे आणि हा फायदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.